नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आपल्याला कोणतीही गोष्ट पाहिजे असली तरी प्रत्येक गोष्टीचीही वेळच यावी लागते. त्याशिवाय कोणतीच गोष्ट किंवा कोणतीही काम त्या वेळेशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याला असं वाटतं की सर्व गोष्टी आपल्याला आपल्या म्हणण्यानुसार पाहिजेत, पण तसं होत नाही. आता माझंच घ्यायचं म्हटलं तर कोणतंही काम करण्याची इच्छा असून काही उपयोग नाही. त्याला वेळही यावी लागते आणि आपलं तेवढं तयारीही व्हावी लागते. माझंही तसंच झालं. आता मीही हे काम करायचं ठरवलं तर मला ज्यावेळी माझ्या मुली लहान होत्या त्यावेळी या गोष्टी करता येतील असं वाटत नव्हतं. त्यामुळं मी आता सुरुवात केली आहे. कोणत्याही गोष्टीची वेळ आल्याशिवाय आपल्याला त्या वेळेचं महत्त्व कळत नाही. मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे, कारण आता मुली शाळेत जायला लागल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचं करण्यासारख्या किंवा त्यांना समजून सांगितलं तर प्रत्येक गोष्टी करण्यासारख्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता मला असं वाटलं की आपणही काहीतरी करायला पाहिजे, पण तसं त्यांच्याकडे लक्ष देऊन करण्यासारखं. म्हणून आता मी ही माझी वेळ आणलेली आहे आणि आता हे काम करत आहे. माझा छोटासा प्रयत्न मी चालू केलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही कमी जास्त असेल तर कमेंट करायलाही विसरू नका. घरातली रोजची कामं करत करत आपल्याला काहीतरी वेगळं शिकायलाही मिळतं. त्यामुळं म्हणलं आपणही सुरुवात करू. म्हणूनच म्हणते प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. त्याशिवाय आपण कितीही ठरवलं तर कोणतंच काम होत नाही. आणि मीही कितीही ठरवलं तरी आत्ता नवीन सुरुवात केलेली आहे. माझ्या मुली थोड्या मोठ्या झाल्यानंतर आपण सर्वांनीच असा विचार केला पाहिजे की विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्षात ती गोष्ट आपल्याला करता येत नाही. तर थोडं शांत व्हा आणि असा विचार करा की अजून ती वेळ आलेली नाही, त्यामुळं आपल्याला या गोष्टी करता येत नाहीत. असं चिडचिड करून किंवा मी काही करत नाही असा मनात ग्रह करून काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला जेव्हा आपली वेळ येणार आहे त्यावेळेस आपण सर्व गोष्टी करणारच आहोत, असा विचार करा. आणि सर्वजण म्हणतातही की वेळ आपण आणावी लागते, परंतु कसं असतं, सर्वच गोष्टी घरातील समजून घेऊनच आपण करायला पाहिजेत. कारण घरातले सर्वजण व्यवस्थित असतील तरच आपल्याला या सर्व गोष्टी करताना आनंदही होतो आणि प्रेरणाही मिळते. जर घरातलेच नको म्हणत असतील तर आपल्याला या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळं घरातलेही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळं वेळ आणणं आपल्या हातात आहे, पण त्याचा उपयोग आपण कसा आणि सर्वांच्या मनानुसार केला पाहिजे असं मला वाटतं. सर्वांच्या मनाने म्हणजे आपण काही करायला गेलं तर आपल्याला कोणी नको म्हणत नाही, पण आपणही त्यांचा विचार केला पाहिजे. कारण आपल्यालाही त्यांनी एवढ्या दिवस समजून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. म्हणून आपण असा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. असो, आता घरातली मी कामं करते ती असं नियोजन लावून करते, कारण त्यांचा अभ्यासही घ्यायचा असतो आणि माझं कामही चालू असतं. सकाळची तयारी करून ठेवली म्हणजे थोडं बरं पडतं. मग त्या तयारी करता करताच मी त्यांचा अभ्यासही घेते. त्यामुळं दोन्हीही कामं होतात. थोडं त्यांच्याकडेही लक्ष राहतं. भाजी नीट करून ठेवली, लसूण सोलून ठेवला तर सकाळी उठल्यानंतर खूप सारी गडबड होत नाही. काम लवकर होतं, कारण भाजी काय करायची याच्यापासून सुरुवात करावी लागत नाही. संध्याकाळचं थोडं नियोजन केलं म्हणजे सकाळी खरंच सोपं पडतं. मी घरी असले तरी दिवसभरात जे काही काम करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण ही रोजची कामं जरी असली तरी ती मी मनापासून करते. खूप काही वेगळं करत नाही, पण सुरुवात तर केली आहे आता. म्हणलं आपण सुरुवात केल्याशिवाय आपल्याला त्यातील गोष्टी कळणार नाहीत. चुकू पण त्याच्यातून सुधरू. त्यामुळं मी ही सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर माझे असेच साधे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये.